आंबे आले म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी आमरस हा होतोच. हा आमरस बनवताना आता आपण इथे छोट्या छोट्या अशा टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे आमरस काळा पडत नाही आणि खायला एकदम चवदार लागतो. ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. इथे बघा किती छान आमरस आपला तयार झालेला आहे. रंगही अगदी छान आलेला आहे आणि एकदम एकसमान असा आमरस तयार झालेला आहे. अजिबात त्याच्यामध्ये गठोळ्या देखील झालेल्या नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे अगोदर आपण पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. आंबे पिकले ही कशी ओळखायची? वरच्या आणि खालच्या बाजूने व्यवस्थित दोन्ही बोटाने प्रेस केलं की आंबा छान दाबला की समजायचं आंबा एकदम आतमधून व्यवस्थित पिकलेला आहे. आता हे पिकलेले आंबे घ्यायचे आणि एका टोपमध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे. तुम्ही जर आमरस बनवण्या अगोदर अर्धा ते 1 तास आंबे पाण्यात ठेवून आमरस बनवला तर अगदी छान असा आमरस होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लवकर काळा देखील पडत नाही, कारण आंब्याचा जो गर आहे तो एकदम मस्त असा थंड झालेला असतो. यामुळे आंब्याचा रस जो आहे तो अगदी लवकर असा काळा पडत नाही. आता हे जे आंबे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते व्यवस्थित एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. इथे आपण आज 4 आंब्याचा आमरस बनवणार आहोत. हा जो डाग दिसतोय तो आंबा अजिबात खराब नाही, तो चिकाचा डाग आहे. आता इथे 4 आंबे घेतलेले आहे. हे आंबे आपण अगोदर कापून घेऊयात. ह्या पद्धतीने जर तुम्ही रस बनवला तर आंबे हे आतमधून खराब असतील तर लगेच लक्षात येतं आणि आपला आमरस जो आहे तो खराब होत नाही. असे व्यवस्थित 2 अगदी कोयलाच्या जवळून हे आंबे कापून घ्यायचे. इथे एक एक करून मी सगळ्या आंब्याच्या बाजू कापून घेते. त्या अगोदर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित आंबा कापून घ्यायचा. आता अशाच पद्धतीने मी पुढचाही आंबा व्यवस्थित कापून घेते. बघा आंबे दिसायला किती छान दिसत आहेत. आंब्याचा कलर एकदम मस्त आहे. हापूस आंब्याचा रस बनवायचा. हापूस आंब्याचा रस बनवल्यामुळे त्याची एक चव खूप छान येते. इथे व्यवस्थित असा अगदी कोळी सलग आपण आंबा कापून घेतलेला आहे. आता ह्या ज्या बाजूचा आंबा कापलेला आहे ते घ्यायचा आणि एका मोठ्या टोपमध्ये घ्यायचा. कुठलेही तुम्ही बाऊल, भांडं कशातही पातेल्यात सुद्धा घेऊ शकता. आता एका चमच्याच्या साहाय्याने पूर्ण गर व्यवस्थित असा काढून घ्यायचा. असा गर काढल्यामुळे आंब्याची जी साल आहे या सालेला अजिबात काहीच उरत नाही. व्यवस्थित चमच्याने खरडून आपण हा रस काढून घ्यायचा. ही पद्धत वापरल्यामुळे अगदी पटकन आपला आमरस तयार होतो आणि आपल्याला हातही भरत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंबा खराब असेल तर आपल्या लवकर लक्षात येते, मग आपण तो आंबा घेत नाही. कधी आपण जर पिळून आमरस केला तर आंबा खराब आहे की चांगला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे जर खराब आंबा असेल तर पूर्ण आंबा मिक्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत अगदी योग्य आहे. इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा पूर्ण आतमधला गर काढून घ्यायचा. इथे बघा अगदी अलगद सहज हा गर निघून तयार होतं. अगदी असा थोडासा चमच्याने आपण त्याला पुशअप केलं तर लगेच आपला हा जो गर आहे तो अगदी छान असा निघून येतो. आता हे जो आंब्याचा आपण गर चमच्याने काढून घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये वेगळा म्हणजे जसाच तसाच ठेवायचा. त्यामध्ये सध्या लगेच पाणी घालायचं नाही आणि जी कोय आहे ती व्यवस्थित त्याला जो गर आहे तो व्यवस्थित आपण चाकूने खरडून काढायचा. इथे दाखवल्याप्रमाणे म्हणजेच जो कोयीचा जो भाग आहे तो पण खरडून काढल्यामुळे आपला जो गर आहे तो अजिबात वाया जात नाही. म्हणजेच आंब्याचा जो रस आहे तो अजिबात वाया जात नाही आणि आपल्याला जास्त हातही भरायची गरज पडत नाही. आता आपण अशीच एक दुसरी पद्धत बघणार आहोत. ही सुद्धा एक अत्यंत उपयोगी पद्धत आहे. हात न भरता आपण कसा आमरस काढायचा आज या दुसऱ्या पद्धतीमध्ये बघणार आहोत. इथे बघा एक आणखी पिकलेला जो आंबा आहे त्याची व्यवस्थित अशी आपण साल काढून घ्यायची. या पद्धतीने जर आपण साल काढून घेतली तर आंबा हा अजिबात वाया जात नाही. म्हणजेच सालीला अजिबात थोडासुद्धा आंबा राहत नाही. इथे तुम्हाला दिसत असेल अजिबात सालीला थोडासुद्धा गर राहत नाही आणि साल ही एकदम सहज अलगद अशी मोकळी होते, कारण आंबा हा पूर्णपणे पिकलेला आहे. एकदम असा छान आपला आंबा पूर्ण व्यवस्थित मोकळा झालेला आहे. सालीला अजिबात आपला जो आंब्याचा रस आहे तो पूर्ण निघून आलेला आहे आणि थोडंसुद्धा काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आता एका चाकूच्या साहाय्याने त्याचे असे मोठे मोठे काप करून त्याचा पूर्णपणे खरडून गर काढून घ्यायचा आहे. आता इथे अशाही वेळी जर आपण रस बनवला तर आंबा जर आतून खराब असेल तर लगेच आपल्या पटकन लक्षात येते आणि हा जो रस आहे तो सुद्धा आपला पटकन तयार होतो. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने आंब्याचा रस बनवला
हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे पूर्ण आंब्याचा जो गर आहे आतमधला तो आपण काढून घेतलेला आहे. आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. इथे थोडेसे मोठे मोठे जर तुम्हाला तुकडे दिसत असेल तर त्याचे तुम्ही छोटे छोटे तुकडे केले तरीही काही हरकत नाही. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता मी इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण छोट्या भांड्यामध्ये 2 वेळा काढावं लागेल, म्हणून मी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एकदाच काढण्यासाठी हा गर घेतलेला आहे. आता आंबा कितपत गोड आहे यानुसार त्यामध्ये साखर घालायची. साखर घातल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार थंड पाणी घालायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम पाणी अजिबात घालायचं नाही, म्हणजे याच्यामध्ये जे नॉर्मल पाणी असतं त्यापेक्षा तुम्ही फ्रीजमध्ये पाणी थंड करून ह्या रसामध्ये घालायचं आणि ते मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. इथे बघा अगदी 2 ते 3 मिनटं मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतल्यानंतर आपला एकदम घट्ट असा रस तयार आहे. तुम्ही पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काहींना घट्ट रस हा पोळीसोबत खायला आवडतो, तर काहींना पातळ रस हा प्यायला आवडतो. त्यानुसार तुम्ही त्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. म्हणजेच पातळ रस जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घाला आणि घट्ट जर पाहिजे असेल तर पाण्याचे प्रमाण हे कमी घाला. इथे बघा आपला रस हा पिण्यासाठी आणि खाण्यासाठी दोन्हीसाठी आपण वापरू शकतो. आपला मस्त एकदम छान असा रस तयार झालेला आहे. यामध्ये साखरेचे जे प्रमाण आहे तो आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करा. सर्वात महत्त्वाची एक टीप म्हणजे तुम्ही जो आंब्याचा रस बनवताना पाणी वापरणार आहे ते पाणी तुम्ही अगदी थंड वापरा. म्हणजे अगोदर 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर ते आंब्याच्या रसासाठी वापरा. म्हणजे रस हा लवकर अजिबात काळा पडत नाही. आणि हा रस आता तुम्ही जो बनवून ठेवलेला आहे तो एका डब्यामध्ये भरा आणि एकदम पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा. अगदी 2 तासापर्यंत तुम्ही हा रस फ्रीजमध्ये ठेवून जर खाल्लात तर खायला अप्रतिम लागतो.